शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, पक्ष पाहतच नाही, महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही पाहतो. आता रामटेकला आमचा उमेदवार नाही, पण आम्ही रामटेकसाठी आता बैठक बोलवली आहे. लोकांनी आमचे लोक कामाला लागलेले आहेत. इतर सगळ्या मतदारसंघामध्ये असते. हळूहळू आता रंग चढत जाईल. काल एबीपी माझा सी वोटर सर्वेमध्ये महाविकास आघाडीला चांगला येतं, त्यामध्ये शिवसेनेचं योगदान सर्वात जास्त. जे काय त्यांनी दाखवलं आहे त्याच्याविषयी आम्ही सहमत नाही आहोत. आम्हाला महाराष्ट्रामध्ये आम्ही 100% यश मिळवायच्या मार्गावर आहोत. हे तुमचे देवेंद्र फडणवीस म्हणतात काय 45+ त्यांच्यासाठी त्यांचा आकडा काही असेल. त्यांना आता आकडे लावायची सवय आहे. त्या इलेक्शन नंतर त्यांना त्याच धंद्यात पडावं लागेल, आकडे लावण्याच्या या भाजपला. पण महाराष्ट्रासह देशामध्ये, महाराष्ट्रात महाविकास आघाडी, देशात इंडिया आघाडी, देशामध्ये आम्ही साधारण 305 जागा जिंकतो. 305. जर मोदी 400 पार म्हणतात ना, आम्ही 400 पार म्हणणार, आम्ही 305. आमचं अनुमान 305चं आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही साधारण 35+. आज रामनवमी मुख्यमंत्री रोड शो करतायत आणि रामटेक ज्या मतदारसंघाचा उल्लेख केला, दिवसभर त्या ठिकाणी प्रचारात मुख्यमंत्री आहेत, चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांना तिकडे त्यांचा उमेदवार बदलावा लागला आहे, तुम्हाला माहीत असेल. मुख्यमंत्र्यांना त्यांचा विद्यमान खासदार त्याला ते उमेदवारी देऊ शकले नाही. त्यांनी रोड शो घेऊ द्या किंवा अजून कोणताही शो करू द्या, त्यांच्या हातात काही पडणार नाही विदर्भात. जेव्हा रामलल्ला प्राणप्रतिष्ठा झाली होती तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले होते आम्ही पुढील काही दिवसात अयोध्येत जाऊ. आज रामनवमी अजूनपर्यंत मुख्यमंत्री अयोध्येत गेलेले नाही. असं आहे की त्यांचं जे रामावरती प्रेम आहे ते नकली आणि राजकीय ढोंगाचं प्रेम आहे. कोणत्याही लढ्यामध्ये ते नव्हते, कोणत्याही संघर्षात ते नव्हते, किंवा त्यांच्याबरोबर जे लोक गेले ते नव्हते. राम पळपुट्यांच्या मागे उभा राहत नाही. जे मैदानावर उभं राहून लढतात आत्मविश्वासानं, राम त्यांनाच पावतो, एवढंच मला माहिती आहे. इंदापूरमध्ये अजितदादांनी असं म्हटलं आहे की तुम्हाला पाहिजे तेवढी निधी देऊ, मात्र त्या प्रमाणात आम्हाला मशीनमध्ये